आणि तो शब्द आज खरा ठरला. आज 4 गाड्या केल्या आम्ही. धीरज करणं काय म्हणजे नीरज काय बोलशील म्हणजे? काय नाही चाललेलं आहे शांततेतच करू. बरोबर आहे. चला कारण आम्ही 5 शर्यतींचा टार्गेट केला होता. आता बैलच गेली तर विलाज नाही. बरोबर. कारण एक दुसरी आठवण आली मला. पण आपण तेवढा मोठा कधीच होऊ शकत नाही आणि तसं खेळू पण शकत नाही. बरोबर आहे. पडल्याचे विष्णू शेठ पाटील बघा असेच खेळायचे. याच्यापासून डबल म्हणजे ते काय दोन्ही घोड्यांशी खेळलेले आहेत. बरोबर आहे. पण त्यांच्यासारखा मैदानात खेळाडू होणेच नाही आहे. बैल खूप दिले आम्ही, म्हणजे ज्यांना ज्यांना बैल नव्हते देत कोणी लोक त्यांना पण बैल दिले आम्ही. आणि आमची घरची गाडी पळते त्याच्यामुळे आम्ही जास्त पैर फोडून एक शर्यती पळवत नाही. बरोबर. मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रवी शेठ म्हात्रे आज या किरकालीच्या मैदानामध्ये 1 नाही 2 नाही तर 3 आणि बघूया अजून किती कशा गाड्या झाल्या ते आपण विचारूया. भरपूर सारी गुलाला आज मिळवली. काय बोलाल? आणि तुम्ही त्या दिवशी शब्द दिला होता बाईटमध्ये जाईल त्या मैदानामध्ये खाली गाड्या खेळायच्या आणि गुलाला मिळवायची. आता मागच्याच बाईटमध्ये मी बोललेलो 3 ते 4 शर्ती झाल्या पाहिजेत प्रत्येक अड्ड्यात. कारण अड्डे आता कमी राहिलेले आहेत. कधी पाऊस पडू शकतो आणि मैदानं बंद होतील. आणि तो शब्द आज खरा ठरला. आज 4 गाड्या केल्या आम्ही. 3 नाही 4 केल्या. एक लखनची गाडी पडली. बरोबर. बाकी 3 गाड्या झाल्या. बरोबर. आता 3 गाड्या जे झाल्या ते सांगा ना एकदा कुठल्या कुठल्या गाड्या झाल्या? 3 गाड्या याच्या जलवाच्या 2 झाल्या आणि डमरूच्या 2 झाल्या. आणि पहिला डमरू वेगळा पैऱ्यात पळाला, जलवा वेगळ्या पैऱ्यात आणि नंतर एकत्र पळाले. नंतर सोबत पळाले. म्हणजे जो साज पळतोय बघा काही दिवसापासून दिनेश शेठ यांनी साथ तयार केला आहे आणि कुठेतरी आता तुमच्या हातामध्ये आहे. तर काय बोलाल? म्हणजे आज दिनेश शेठने मला वाटतं काय तर दुःखद घटना झालेली आहे. तर तरी चला आज गुलाल घेतलं त्यांच्या दावणीच्या बैलांनी. काय बोलाल? दिनेश शेठ होते सकाळी, पण जरा अचानक एक प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे ते निघून गेले आणि मला सांगून गेले होते का बाबू तुम्ही थांबा, म्हणून मी आज पूर्ण दिवस थांबलोय. बरोबर. आज खिरकालीच्या मैदानामध्ये जे आपण गाड्या झाल्यात ना, मी बघतो सर्वात मोठा सन्मान चिन्ह आहे. म्हणजे कुठेतरी आजचा मैदान हा तुमच्या नावावर राहिला. हो, कारण ते 2 बिंजोरच्या गाड्या खेळलो आम्ही. 2 नावं होती. एक आपला वाघबिलवाल्यांचा बिंजोरला नाव होता आणि एक खांबालपाडावाल्यांचा होता बिंजोरला नाव. तर त्यांच्यावर आम्ही नावं फिरवली आणि खांबालपाडावाले आमचे मित्रच आहेत, नात्यात पण आहेत. पण शेवटी आता खेळ आहे खेळावं लागतं. बरोबर आहे. आता कुठेतरी आपण बघतो बघ गटामध्ये पण भावामध्ये पण सेमीला त्या लढती होतात. गटाला नाही झुंपल्या गाड्या तरी सेमीला झुंपायलाच लागतात ते. बरोबर. काय खेळ आहे तो खेळायलाच लागेल. बरोबर. कारण आज गाड्या पण कमी होत्या आणि आम्ही 5 शर्यतींचा टार्गेट केला होता. आता बैलच गेली तर विलाज नाही. कारण लखनची एक खेळायची होती आम्हाला अजून, म्हणून नाही विलाजाने खांबालपाडावाल्यांशी केलं. बरोबर. तरी पण मला वाटतं भरपूर साऱ्या 140च्या आसपास शर्यती झाल्या म्हणजे नाही करताना खिरकालीच्या मैदानामध्ये. हो, प्रत्येक गाडा मालक 2-2, 3-3 शर्यती खेळला म्हणून तेवढ्या झाल्या. कारण बैल कमीच आहेत आज. बरोबर. कारण मैदानं पण आज मुंबईला 4 मैदानं होती. हो, ते डिवाईड झाले ना, ज्याच्या तो भागात खेळतोय, ज्यांना जवळ पडेल त्या हिशोबात. आणि इथे गाड्या कमी होत्या. फक्त 2-2, 3-3 खेळले. एंडिंग आहे. प्रत्येकजण विचार करता हारलो तर हारलो, काय फरक पडणार. बघा आता ही सर्व गुलाला मिळून दिली आहेत. बघा तुमची संपूर्ण टीम आहे. काय बोलाल या मुलांविषयी? कारण कुठेतरी नियोजन करतात आणि कुठेतरी तुमचा पाठिंबा. नाही, आता टीम माझी मोठी आहे आणि नियोजन बंटा वगैरे आहे ना, याचं नियोजन कडक आहे. आमचे आडावलीचे मित्र आहेत विठ्ठल बाने, खार्डीचे बंटा, माझा भाऊ हेमन म्हात्रे, बुग्या. ही मोठी टीम आहे. आता किती नावं घ्यायला, अशी मोठी टीम आहे आणि मेहनत करणारे आहेत पोरं, म्हणून सक्सेस काम आहे. बरोबर. आणि इतकंच नाही तर विशेष आजचा गुलाल म्हणजे इतका महत्त्वाचा आहे. जो नियोजन करणार आहे बंटा, बघा त्याचा वाढदिवस आणि डमरू जलवा म्हणजे सर्वांनी गुलाल मिळवून दिलं आहे. काय बोलाल? बंटाला मोठी गिफ्ट दिली बैलांनी. 4 शर्यती जिंकून दिल्यात आज. आणि आज एक दुसरी आठवण आली मला. पण आपण तेवढा मोठा कधीच होऊ शकत नाही आणि तसं खेळू पण शकत नाही. पडल्याचे विष्णू शेठ पाटील बघा असेच खेळायचे. याच्यापासून डबल म्हणजे ते काय दोन्ही घोड्यांशी खेळलेले आहेत. बरोबर आहे. पण त्यांच्यासारखा मैदानात खेळाडू होणेच नाही आहे. पण आज आपण थोडेसे प्रयत्न केले तसा खेळायचे. बरोबर. म्हणून आज 4 शर्यती झाल्या. 4 शर्यती झाल्या. काय कराल कौतुक ड्रायव्हरचं? ड्रायव्हरने पहिली गाडी ना, पहिली आमची गाडी पडली नसती. जो माझा ड्रायव्हर आहे आशिष, त्याला काही चान्स भेटली नाही बसायला. ते पैरेवाल्यांनी सांगितलं आमचा ड्रायव्हर बसवते. कारण आशिषला माहीत आहे लखन कसा पळतो. बरोबर. त्या हिशोबात लखन त्याच्या हातावर जास्त पळतो आणि त्याला बसवला नाही या लोकांनी. आणि गाडी पेंडिंगला होती, निकालामध्ये गेली. हां. आणि बाकी दुसऱ्या गाड्या सुट्ट्या झाल्या. बरोबर. त्या कोणी पळवल्या? आशिषने जलवाची आणि इथला बैल होता आपला
एडुसनचा, त्याची पलवली. आणि डमरू आणि जलवाची तो का विशाल ड्रायव्हरनी खरडचा. करटच्या. बरं. पण विशाल ड्रायव्हरनी खूप मेहनत केली बरोबर. या शर्यतीला, कारण समोरची गाडी पण टॉपची होती. टॉपची होती. आता मला वाटतं बोनिलच्या मैदानामध्ये मीच बाहेर घेतली होती. म्हणजे एक सर्वात मोठी बिंजोरची गाडी त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला होता बघा. हो, मोठी गाडी मारलेली. आणि आज त्यांना कोणी इथं जोड पण होत नव्हता. आणि खरोखर ती गाडी पण पलतेच. पळते, बरोबर आहे. कौतुक करायला पाहिजे त्या बरोबर, गाडीचं. कौतुक व्हायलाच पाहिजे. कारण ती बैला पण एक मापाची आणि एक मापाची बैला असली ना ती गाडी पळते पण. टायगर चांगलाच पलतो आतून. बरोबर. आणि मोरिया पण त्याला त्याची साथ हो. देते. आता चला ते झालं त्या गाडीचं कौतुक. बघा मला वाटतं करार झाल्यापासून किती गुलाल झाले आता तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल आम्हाला. करार झाल्यापासून माझ्या लक्षात नाही, पण भरपूर झाली गुलाल. उसाटण्याला. 2-2 तर त्यांची होतातच. आज त्या 3 झाली. बरोबर. आता इतकंच नाही तर त्या दिवशी गटाला नाशिकला पण गाडी होती. मला वाटतं मी पंकज ड्रायव्हरशी थोडीशी चर्चा केली की थोडासा बैल थोडासा डिमोटो होता, म्हणजे डमरू पलवायला नव्हता पाहिजे, म्हणजे असं त्याचा म्हणणं होता. पण कुठेतरी गटाला मार घालला. नाहीतर असं एकही मैदान नाही मी बघितलं त्या मैदानातून गुलाल घेऊन आली ही गाडी. नाही, डमरू डीम नव्हता. डमरूला काय ते थोडंसं खाद्य जास्त झालं आणि गाडी लवकर पलवली. सकाळी 7व्या गटात पलवली. पहिलेच पेऱ्यामध्ये. हां, एकतर जास्त जर हे दाना दिला असेल किंवा मका वाडा दिला असेल तर मग थांबून पलवलीच ते ना नंतर 100% गटपास केला असता. बरोबर. कारण जर आजारी असतं तर मला वाटतं आज 2 वेळेला नसता पळाला मग. नाही, आजारी नव्हता. कधी कधी काय होतं, थोडं कोणी नवीन माणूस येतो, तो 2 कार्या टाकून जातो. बरोबर. असं माझ्या गोठ्यावर पण होतो. बरोबर. प्रत्येकजण येतं, आपलं त्यांना काय वाटतं थोडं तरी अजून दिलं जे खायला तर चांगलं होईल. बरोबर. पण ते लिमिटमध्ये द्यायला पाहिजे जेव्हा शर्यती असतील तेव्हा. काय बोलाल ही आठवण आज सन्मान चिन्ह. असे तर भरपूर सारे आठवणी आहेत, पण आज खिरकालीच्या मैदानामध्ये एकमेव म्हणजे तुम्ही 3 ते 4 गाड्या करून जातात. आठवण म्हणजे आता बंटाचा वाढदिवस आठवणच राहील ना, का त्या दिवशी आम्ही 4 शर्यतीतून 3 जिंकल्या. बरोबर. मग आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल? वाढदिवस बंटाचा आहे तर आज बंटालाच. बरोबर आहे. आणि त्याचं नियोजन लय कडक आहे. कडक आहे. तो शांत बसतो आणि डोक्यात गेम रचतो. बरोबर. असा काम आहे, नुसतं बोलत बसत नाही. म्हणजे बोलणं कमी आणि करणं जास्त हां, आहे. करणं जास्त. तो नंतर फायनलला सांगायला येतो का हे अशाला असं होईल, बरोबर. तर आता सक्सेस काम आहे. म्हणजे चांगली टीम आता हातामध्ये आहे बघा. म्हणजे हातामध्ये नाही बोललो तर सोबतीला आहे, म्हणजे काय बोलाल. हो, आता ही चांगली टीम माझ्याकडे आहे. आणि जे पूर्वीचे बोलवचन होते ना ते उडले ते हवे, गेले हवेत. गायब गायब, नक्षत्र गायब. चला असू द्या. आता ही पण मुलं आहेत, ही तुम्हाला पण समजतात आणि तुम्ही त्यांना पण समजतात, ही महत्वाची गोष्ट आहे. आता हे सर्व बघून त्यांना लाज वाटत असेल, बरोबर. कारण त्यांच्या डोक्यात हेच होतं का आम्ही गेलो का आता कोण बैल पकडील ना, कोण खाणं घालेल त्यांना आणि कोण त्यांची देखरेख करेल. आता बनवले, परत नवीन टीम तयार केली ना. बरोबर आहे. आता चला जाता जाता तुमचे थोडक्याशी बोलतो, नंतर बंटाशी बोलतो. काय बोलाल खिरकालीच्या मैदानाविषयी? खिडकालीचं नियोजन आणि खिडकालीच्या पाट्या खतरनाक असतात, एकदम भारी आहेत. हे तुम्ही बघितलं कुठेच तुम्हाला काही 19-20 दिसणार. दोन्ही फाट्या सेम. नाही तर काही ठिकाणी काय असतं, एखादी फाटी कडक असतं, कुठे नरम असते, कुठे टन असतो. मग त्याच्यात ते बिंजोरच्या ना काय 1-1, 2-2 फुटाचाच खेळ असतो त्यांचा. एंडिंग म्हणजे 1-1, 2-2 फुटाचा. आता आत्ताच्या गाड्या तर जास्तीत जास्त पेंडिंग राहतात. मग ती जर पेंडिंगला फाटी तरी थोडीशी खराब असली तर तिथे मार खातं ती गाडी. बघा, म्हणजे हा अनुभव आपला आहे बघा. म्हणजे म्हणतात ना की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये फक्त बैल नाही घ्यायची, तर तो अनुभव पण घ्यायचा, आणि तो कुठेतरी तुमच्याकडे आहे. बरोबर. आता बरेच वर्ष मी नियोजन पण करतो, आयोजन पण करतो. देसाई अड्ड्याचा अध्यक्ष पण होतो. मी स्वतः शर्यती केल्यात आणि लय पूर्वीपासून आपण ह्या केलात आहे, म्हणून थोडंसं अनुभव आहे आपल्याला. बरोबर. चला थांबूया. आता थोडा मी बंटाशी बोलतो. तुम्हाला शुभेच्छा. अशी धावण तुमची कायम गोलालामध्ये राहो आणि तुमचं नाव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जी पण धावणीला बैल येतील ती टिकून ठेवू, हे माझ्याकडून शुभेच्छा असते. थँक्यू आणि धन्यवाद. बघा मित्रांनो, दिनेश शेठ पाटील खार्डी. आपण सुरुवातीला मुलाखती या सीझनला मला वाटतं मला पण मुलाखती घ्यायला उशीर झाला, कारण बैला चर्चेची होती, पण ती कुठेतरी आज आली, नावारूपाला आली आणि याच्या आधीपासूनच आहेत. काय बोलाल बंटा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा डमरू असेल, जलवा असेल, लखननी पण प्रयत्न केला तुला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी, कुठेतरी तो अपयश राहिला. बाकी बघा 3-3 गुलाला तुमच्या नावावर राहिली आणि एक सन्मान चिन्ह मोठा. काय बोलाल? धन्यवाद. आणि आज मला त्यावेळी बड्डेचा गिफ्ट पण दिला, मोठी ट्रॉफी मिळाली, त्याचा मला खूप आनंद होतो आज. बघा, आणि बघा रविदादा मगाशी म्हणाले कुठेतरी बोलणं कमी आणि करणं जास्त, म्हणजे असं नियोजन तुझं. काय बोलशील? या क्षेत्रात बोललो नाही तेवढंच कमी आहे,
करून दाखवायचं फक्त, बरोबर, बोलून नाही दाखवायचं. बोलून दाखवतं ते करून दाखवतं. आणि इतकंच नाही तर तुमची बैला पण करून दाखवतात बघा. बैल पण म्हणजे आमची जोडी ज्या वेळेला पळायला जातं ना तर कोणी बोलणार नाही की ही जोडी 1 नंबरची जोडी असेल, पण ती 1 नंबरची गाड्यांवर विजय मिळवतं. आमची मेन बैलच उत्तर देऊन जातात, आम्हाला बोलायला पण नाही लागत असं. बरोबर. आता बघा दिनेश शेठ असतील, आता रवी शेठ समजा आता आहे तुमच्या पाठीशी. दिनेश शेठने पूर्वीपासून तुला करणला म्हणजे बघा एक विश्वास ठेवला आहे की चला चांगलं हातामध्ये नियोजन येतो. मी नसलो तरी बघा ते पण नाही तिथं, तरी पण चांगलं नियोजन आणि चांगली गुलाला. त्या करणचं पण खूप हातभार असतो बैलांवर. आणि आम्ही दोघं म्हणजे अशी टीम आहे, आम्ही दोघं मस्त नियोजन करतो. बरोबर आहे. आणि सुरुवात मला वाटतं बोनिवलीच्या मैदानामध्ये आपली मुलाखत झाली होती, तिथून आता 3-4 मुलाखती झाल्या. म्हणजे या सीझनला बघा कुठेतरी माझ्या चॅनलवरती मला पण अभिमान आहे की ही जोडी दिसून आली. कारण कुठेतरी बरेचसेच गाडा मालक माझ्या चॅनलला मी स्वतःला कौतुक करेल की बोलतात की कुठेतरी जे नावारूपाला जोर येतात ना ते MM वाली चॅनलवर येतात. काय म्हणशील? तुम्ही पण आमच्या बैलाचं नाव खूप मोठं केलं. कारण की आम्ही जेव्हा बैल पळायचे तेव्हा असा तेवढी चर्चा नव्हती बैलांची. तुमच्या इंटरव्ह्यूमुळे आमच्या बैलांची खूप चर्चा झाली आणि अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की डमरू जलवा काय चीज आहे. बरोबर. आता सीझन उर्वरित बाकी आहे. आता रवी शेट्टी सांगितलं की चला प्रत्येक मैदानामध्ये जायचं आणि गाड्या खेळायच्या. आता पूर्ण म्हणजे बघा जसं आता तुमच्या बऱ्याचशाच गाड्या होतात, सर्वजण आता चान्स असते बोलतात ना की आम्हाला पण संधी यावी असते. काय बोला? आता बैल खूप दिले आम्ही, म्हणजे ज्यांना बैल नव्हते देत कोणी लोक, त्यांना पण बैल दिले आम्ही. आणि आमची घरची गाडी पळते त्याच्यामुळे आम्ही जास्त पैरं फोडून एक शर्यती पळवत नाही. बरोबर. आणि आज आमची पहिली शर्यत झाली ती मैत्रीपूर्वक झाली. आमच्या बाजूच्याच गावाची बैल होती, त्यात आमचा काही रागरोष नव्हता, मैत्रीपूर्वक शर्यत झाली. पहिली कार मी तर सांगतो सर्वच मैत्रीपूर्ण झाले, कारण आपला खेळच मैत्रीच आहे. बाजूचीच गाडी होती आमची. बरोबर आहे. आणि कुठेतरी घेतील ते पण सांभाळून. हो. आता जसं आता पुढचं नियोजन तुम्ही सांगितलं की चला बोलून नाही तर करून दाखवायचं. आता काय रणनीती असेल म्हणजे तुझ्या करून असं म्हणजे एक हिंड म्हणजे चला लोकांना की चला मी करण काय तुझं नाव आहे बंटा ना? धीरज नाव आहे. धीरज करणं काय म्हणजे नीरज काय बोलशील म्हणजे? काय नाही चाललेलं आहे, शांततेतच करू. बरोबर आहे. चला करणशी थोडक्यात बोलतो. बघा मित्रांनो या साईडला तुम्ही बघता डमरू एक छोटासा वासरू घरच्या गाईचा, म्हणजे पैदाच घरच्या गाईची, आणि त्याला घडवला आणि तो आज तुम्ही बघत असाल आता दोघं जण करण आणि नीरज उभा आहे बघा. त्यांच्या हातामध्ये किती छोटा दिसतंय, पण आज मुंबई बिंजोरला सर्वात जास्त गती लावणारा वासरू आताच्या घडीला आहे. काय बोलशील करण? तू काय बोलशील? आज बंटाचा वाढदिवस आणि गुलाला नक्कीच आज त्याचा वाढदिवस होता. बड्डे निमित्त त्याला गिफ्ट दिली. जो मेहनत करते ते पलते बैलांनी करून दाखवलं आणि 3 बिंदोरचे मानकरी झाले बघा. 3 गुलाल त्याला बड्डे निमित्त एक ट्रॉफी पण जिंकून दिली. आणि मला वाटतं इतकंच नाही तर या चालू सीझनला ना बरेचसेच मैदान आहेत ना, प्रत्येक मैदानामध्ये 2-2 ते 3-3 गुलाल तुम्ही मिळवलेत. आता पाऊस काय आज पडतो उद्या पडतो, त्याच्यामुळे जिथे मैदान होतील तिथे प्रत्येक मैदानात 2-2 शर्यती करू आम्ही. बघा. आणि आज दिनेश शेठने काही झाले म्हणजे प्रॉब्लेम, पण बघित ते नसताना सुद्धा तुमच्या हातावर म्हणजे कारभार असते. काय बोला? आज विश्वास आहे म्हणून बैला आमच्या हातात दिले शेटनी. शेट नसताना पण 3 गुलाल करून दाखवले शेटनी. बरोबर. आता मागं आपली एक मुलाखत झाली होती बोंडलीच्या मैदानामध्ये, तुम्ही वालिवलीकरांच्या लक्षात नाव घेतलं होतं, बोलतो कुठेतरी एक चांगला पैरा आम्हाला त्या दिवसाला घडून आला. आणि त्याच्यानंतर त्यांची मुलाखत मी चिंचवलीच्या मैदानामध्ये घेतलं बघा. त्यांना पण खूप अभिमान वाटला की कोणीतरी आमचं नाव घेतलं. काय बोला? नक्कीच तो बैल भेटल्यापासून आम्ही मागे वळून नाही बघितला ना, गुलालावर गुलाल घेत राहिलो. त्यांचे बी धन्यवाद करतो बैलीला म्हणून. बरोबर. काय वाटतं भविष्य काय वाटतं या जोरीचा? जोरी तर खूप छानच आहे, पण आता मला वाटतं डमरू आणि जलवा, मला वाटतं असं नाही की चला तो कमी पळतोय तर त्यालाच पैरा दे आणि तो कमी पळतोय, पण दोघांना सेम पैरे मिळतील मला वाटतं. दोघं एकमेकाला घेऊन पळतात. पैरे नसले तर आम्ही घरची गाडी हाकलतो ना, मैत्री खातीर बैल ज्याला कोण बैल देत नाही त्यांना पण आम्ही बैल दिलेत. बरोबर. आणि याच्या पुढे पण देऊ. बरोबर. सुरुवात झाली होती बघा, बोलतं आम्ही वायदी दिली, पण ज्यांना वायदी दिली ना त्या बैलांना सुद्धा तोंड करून पळायचा हा डमरू. घाटावर तर कोणाला म्हणजे इकडं बैल पण नव्हतं वलकत, ज्यांना वायदी दिली त्याला पण तोंड काढून बैल पळत होता ना. आता त्याच्या डमरूसाठी शेटनी तो बैल घेतला जलवा ना, दोघं एकमेकाला घेऊन पळतात. केला म्हणजे बघा खार्डीकरांचं नाव या सीझनला या बैलगाडा शहरी क्षेत्रामधल्या मुंबईच्या टिकून ठेवला दोन्ही जोडीने. या नक्कीच अजून याच्या पुढे पण नाव असं टिकून ठेवू आम्ही. बैल ते करून दाखवतील. बरोबर. चला थांबूया, जास्त मोठी मुलाखत नको. जाता आता काय शुभेच्छा देशील वाढदिवसाच्या? त्याचा वाढदिवस होता ना, बैल त्याला शुभेच्छा दिल्या, गिफ्ट दिली, हेच. बरोबर. भेटूया आता पुढच्या मुलाखतीमध्ये. पुन्हा एकदा बंटाला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.